तर आज आपण अबॅकसवर गुणाकार कसा करायचा हे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं गुणायचं हे पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 63 गुणिले 7 63 मल्टिप्लाय 7. आता अबॅकसवर घेताना हे कसं घेतलं जातंय तर पहा, सुरुवातीला आपण हे किती नंबर्स आहेत हे पहिला काउंट करणार. 1 2 अँड 3 हे 3 नंबर्स आहेत. मग आपल्याला आन्सरसुद्धा 3 रॉडवर आलं पाहिजे. मग अबॅकसवर घेताना आपण डॉटपासून किंवा लास्ट रॉडपासून आपण सुरुवात करणार आहे. 1 2 आणि 3 1 2 आणि 3 ह्या 3 रॉडवर आपला आन्सर येणार आहे. पहिल्यांदा आपण गुणाकार करणार आहे 6चा आणि 7चा. 7 सकम 42. अबॅकसवर आपण डायरेक्ट 42 घेतलेलं आहे. त्यानंतर आपला गुणाकार आहे पुढचा 7 आणि 3चा. 7 त्रिक 21. आता 21 घेताना आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या रॉडवर घेणार आहे 21. तर आपला आन्सर आलेला आहे 441 441. त्याच पद्धतीनं आता दुसरं एक्झाम्पल पहा. 81 गुणिले 8. आता ह्यामध्ये सुरुवातीला आपण गुणाकार करणार आहे 8 आणि 8चा. घेताना सुद्धा आता सुरुवातीला हेच पाहायचं की किती नंबर्स आहेत. हे सगळे मिळून 1 2 आणि 3 नंबर्स आहेत. तर पहिल्यांदा आपण अबॅकसवर 1 2 आणि 3 रॉडवर आपला आन्सर घेणार आहे. पहिल्या रॉडवर आपण 8चा आणि 8चा गुणाकार 8 8 64. 64 आपण अबॅकसवर घेतलेला आहे. त्यानंतर 8चा आणि 1चा गुणाकार 8 1 8 येणार. पण 8 हे काय आहे, आन्सर जे आपलं आलेलं आहे ते 1 डिजिट आलेलं आहे. मग आपण अबॅकसवर करताना 1 डिजिटमध्ये आन्सर घेत नाही, तर त्याच्या पुढे 0 लावून तो नंबर आपण 2 डिजिट करतो. म्हणजे आपलं काय आन्सर येणार 8 1 8, पण 0 8 येणार आपलं. म्हणून 0 आपण दुसऱ्या रॉडवर आणि तिसऱ्या रॉडवर आपण 8 घेणार 8 घेणार. तर अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे 648 648 648. त्यानंतर तिसरं गणित आहे बघा 91 गुणिले 2. 9चा आणि 2चा पहिला गुणाकार करून घ्यायचा. 9 2 18. नंबर्स किती आहेत तर 3च नंबर आहेत. 18 हे आपण अबॅकसवर घेतलेलं आहे. त्यानंतर 2 आणि 1चा गुणाकार 2 1 2. पण 2 हे एक अंकी असल्यामुळं 0 आणि 2. तर आन्सर आलेला आहे 182.